मी मागे सांगितलं होतं ना की ज्यावेळेला शरद पवार साहेबांनी ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली 1999 साली, आज राष्ट्रवादी काँग्रेसची पण लोक इथे आहेत, पण ते अजितदादांबरोबर आहेत. बाकी अनेक मतभेद असतील माझे अजित पवारांबद्दल, पण एक गोष्ट तुम्हाला निश्चित सांगतो, अजित पवार या माणसाने कधी जातीपातीचं राजकारण नाही केलं. मी आजपर्यंत सगळ्या गोष्टी पाहत आलो त्यांच्या, पण एका गोष्टी बाबतीत शरद पवार साहेबांबरोबर राहून पण त्यांनी कधी जातीपातीचं राजकारण केल्याचं आजपर्यंत मला आठवत नाही. आणि हे सगळं जे जातीपातीचं विष हे 1999 सालापासून जे कालवायला सुरुवात झाली आहे, इथे संभाजी पार्कमध्ये राम गणेश गडकरींचा पुतळा उखाडला गेला होता. अरे माहिती आहेत का ते कोण आहेत? राम गणेश गडकरी माहिती आहेत का? अनेकांना वाटलं नितीन गडकरींचे नातेवाईक आहेत म्हणून उखडला. काही माहिती नाही, काही कशाला संबंध नाहीये. पण ह्या सगळ्या गोष्टी, ते जेम्स लेन प्रकरण आणलं गेलं, त्या जेम्स लेन प्रकरणामधनं विष कालवलं गेलं. कोण कुठचा जेम्स लेन? बरं, तो जेम्स लेन मुलाखती देतोय, तो सांगतोय की मी इथल्या कुठच्याही माणसाचं कधीच नाव घेतलं नाही आणि मी कोणाला भेटलो पण नव्हतो, हे त्याच्या मुलाखतीत तो सांगतोय. पण तोपर्यंत तुमच्यात विष कालवून झालं होतं. का विष कालवलं गेलं? कारण तुम्ही जातीकडे पाहावं आणि आम्हाला मतदान करत राहावं. तुम्हाला लागते कशाला चांगलं शहर होण्याशी? मतलब काय तुम्हाला?